शीला सिंपल रेसिपीमध्ये मी आज बनवणार आहे तिखट पुरी आणि त्यासाठी लागणार आहे लसणाच्या पाकळ्या 10-12 बारीक घेतलेल्या आहे आणि ओवा टाकायचा। खूपच टेस्टी लागतात ह्या पुऱ्या आणि 2-3 दिवस टिकणाऱ्या। आणि लाल तिखट आवडीनुसार टाकायचं, कमी जास्त, आणि थोडीशी हळद। अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी तिखट पुरी, गोड पुरी, साधी पुरी हे करावे लागतं आणि त्याला लाटपाट असं म्हणतात। आणि थोडासा हिंग पण टाकणार आहे, त्यामुळे त्रास होत नाही। आणि मिक्सरला पाणी टाकून फिरवून घेतलेलं। बारीक असं मिक्सरला काढून घेतलं। त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकणार आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं तेल। आता हे बेसन पीठ, छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता ही मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ टाकायचं। छान असं सर्व हे मसाला मिक्स करायचा आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकायची। व्यवस्थित असं सर्व पिठाला आपला लाल मसाला लागला पाहिजे आणि असं हाताने आता पीठ असं मळून घ्यायचं। पुरीला लागतं तसं, पोळीपेक्षा थोडंसं घट्ट। आणि मी गोड पुरीचं पण भिजवलेलं आणि साधी पुरीचं पण। आता हा तिखट पुऱ्या मी अशा मध्यम साईजच्या लाटून घेतलेल्या आणि वरतून तेल लावलेली असली तर लावायची, नाहीतर नाही। खूप टेस्टी लागतात ह्या पुऱ्या। आणि अक्षय तृतीयाला आदल्या दिवशी करावे लागतात। लाटपाट म्हणतात त्याला। आणि कुरडई, पापड, सर्व पापड 1-1, 2-2 आणि तेल तापलंय, त्यामध्ये आपण आता या आपली तिखट पुरी तळून घ्यायच्या सर्व 1-1 करून, व्यवस्थित अशा होऊ द्यायच्या। हे बघा, अशी आपली ही तिखट पुरी व्यवस्थित तळून झाली। आता सर्व पुऱ्या 1-1 करून तळून घ्यायच्या। तिखट पुरी तयार। तुम्ही पण बनवा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।